Hello students. Now in this video we will see last article from the chapter transformer. Very simple and very important. What is transformer? Transformer is, you can say, electrical device which convert AC to AC, alternating current source to alternating current source. इथे कन्वर्जन काय होते? AC to AC होता है. But how? Sometimes from higher to lower value, higher AC to lower AC, it is called step down transformer. जेव्हा हायर व्हॅल्यू कडनं लोअर व्हॅल्यू कडे आपण एसी टू एसी कन्वर्ट करतो त्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हटलं तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. अँड फ्रॉम लोअर टू हायर तो असतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. म्हणजे साधारण जे आपण डीबी म्हणतो, डिस्ट्रीब्युशन बोर्ड जे असतात आपले कॉलनीमध्ये ट्रान्सफॉर्मर बसवलेले असतात की नाही, ते जनरली जे असतात ते काय असतात? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, हायर टू लोअर पाठवतात. आणि काही ठिकाणी सडनली आपल्याला हायर व्होल्टेज लागतं, जसं की एक्सरे मशीन्ससाठी जास्त टेम्पररी मॅक्झिमम व्होल्टेज लागतं, त्यावेळेस आपल्याला लोअर टू हायर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरलेला असतो. ओके, नाउ हाऊ इट वर्क? द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर इज म्युच्युअल इंडक्टन्स. याचं जे वर्किंग प्रिन्सिपल असतं ते काय असतं? म्युच्युअल इंडक्टन्स. आता जे आपण शिकलो मागच्या व्हिडिओमध्ये की म्युच्युअल इंडक्शन. So working principle of transformer is what? Mutual induction. Now it consists of two coils. Two coils, primary and secondary, wound on what? Soft iron core. आता हा जो दिसतोय हा पोर्शन, याला आपण सॉफ्ट आयर्न कोर म्हणतो. हा जो असतो सॉफ्ट आयर्न कोर, याच्यावर त्या कॉइल्स काय केलेले असतात? वाउंड केलेले असतात, गुंडाळलेले असतात. सो लाईक दिस वन अँड दिस वन. फरक लक्षात घ्या, दोन्ही कॉइलच्या टर्न सारख्या नसतात. त्याचं कारण पुढे सांगेल मी. वन इज कॉल्ड प्रायमरी कॉइल. ही जी तुमची प्रायमरी कॉइल आहे, इट इज ऑल्सो टर्म ॲज यू कॅन से इनपुट कॉइल. अँड दिस इज अ सेकंडरी कॉइल. ती काय असते? तुमची आउटपुट कॉइल. करेक्ट. सी, प्रायमरी कॉइलला काय म्हटलं जातं? इनपुट कॉइल. आणि सेकंडरी कॉइलला जनरली काय म्हटलं जातं? आउटपुट कॉइल. ओके, काय फंक्शन आहे त्याचं ट्रान्सफॉर्मरचं? एसी टू एसी. सो एसी इनपुट इज गिव्हन टू प्रायमरी अँड वी ऑब्टेन एसी आउटपुट. आयदर इट इज इन लार्ज केस और स्मॉल केस. लार्ज केस जर मिळवलं तर ते स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल, कमी असेल, लेस व्हॅल्यू असेल तर तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. नाव व्हॉट हॅपन्स हिअर? त्याचं नेमकं फंक्शन कसं होतं बघा. ॲज वी प्रोव्हाइड एसी, सो अल्टरनेटिंग करंट पासिंग थ्रू प्रायमरी कॉइल. इट इज अल्टरनेटिंग करंट, म्हणजे असं करंट जे असतं, असा जो सप्लाय असतो याला अल्टरनेटिंग. आणि डायरेक्ट डीसी म्हणजे डायरेक्ट करंट सोर्स असा असतो. ओके, स्ट्रेट. हिअर देर इज अ कंटिन्युअस चेंज इन द डायरेक्शन. याच्यामध्ये काय असतं? कंटिन्युअस चेंज इन द डायरेक्शन. आपल्याला माहिती आहे, ॲज देर इज अ कंटिन्युअस चेंज इन द डायरेक्शन, आयदर मॅग्नेट्यूड किंवा डायरेक्शन जर बदलली करंटची तर मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉइल गेट चेंज. सो हिअर ऑल्सो ॲज AC current passing through primary, magnetic flux associated with it also get changed. So EMF is induced in a primary itself, as the case of self-induction. Second coil is in the vicinity or near to first coil. So whatever the change in magnetic flux takes place, that also affect second coil. So EMF is also induced in second coil by the process of mutual induction. कळतंय? हे त्याच्या मागचं वर्किंग पार्ट आहे. हे नेमकं काय घडतं साध्या भाषेत सांगतो. प्रायमरी कॉइलला आपण एसी प्रोव्हाइड केलं, अल्टरनेटिंग करंट प्रोव्हाइड केलं की करंट पास झाल्यामुळे त्याच्याभोवती त्याचं मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतं.
बरोबर आहे. पण हे अल्टरनेटिंग करंट असल्यामुळे सतत त्याची डायरेक्शन बदलते आणि डायरेक्शन बदलत असल्यामुळे याच्या भोवतीचं जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे ते पण सतत बदलतं. त्याच्यामुळे सेल्फ इंडक्शननुसार ह्या कॉईलमध्ये ईएमएफ इंड्युस्ड होतं. त्याच वेळेस ही कॉईल दुसरी कॉईल सुद्धा त्याच्या विसिनिटीमध्ये त्याच्या प्रभाव क्षेत्रामध्ये इन्फ्लुएन्समध्ये येते. त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा ईएमएफ काय होतो इंड्युस्ड होतो. ओके, लेट आता पुढचा पॉईंट बघ. लेट N1 म्हणा किंवा NP म्हणा चालेल, काही फरक पडत नाही. NP आता प्रायमरीचा शब्द वापरला तर NP. लेट NP बी द नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी अँड NS बी द नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी. करेक्ट. मग आता प्रायमरी कॉईलमध्ये जे मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस होईल ज्याला आपण phi म्हणू, प्रपोर्शनल टू काय असेल ते प्रपोर्शनल टू काय असेल ते करंटला असेल ना प्रपोर्शनल. पण आता इथे आपल्याला काय घ्यायचं माहिती आहे का, ईएमएफ डायरेक्ट केस वापरायचे. त्यामुळे आपण डायरेक्ट काय करू, एक काम करा, डायरेक्ट करू ईएमएफ इंड्युस्ड बाय द प्रोसेस ऑफ सेल्फ इंडक्शन ईपी किती असेल ते डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्युस्ड हिअर phi. करेक्ट. बट हे झालं सिंगल टर्नसाठी. आपले नंबर ऑफ टर्न्स किती आहेत NP. त्यामुळे हाच फॉर्म्युला कसा होईल मग, विच इम्प्लाइज EP प्रपोर्शनल टू DDT ऑफ NP phi p. NP phi p. हेच इन जनरल कसं लिहिता येईल आपल्याला, EP इज इक्वल टू मायनस DDT किंवा NP बाहेर घ्या, EP इज इक्वल टू मायनस NP DDT ऑफ phi p. Okay, equation 1. Similarly, by the process of mutual induction, EMF induced in secondary is proportional to DDT of phi s. हे झालं सिंगल टर्नसाठी. आपल्याकडे सेकंडरीचे टर्न्स किती आहेत NS. मग ही कसं येईल DDT ऑफ NS phi s. ES is equal to minus NS DDT of phi s. आता इथे एक गोष्ट महत्वाची असते, हिअर वी अज्युम 100% इफिशियन्सी. म्हणजे कोएफिशियंट ऑफ कपलिंग आपण 100% कन्सिडर करतो. त्यामुळे इथे जेवढं प्रोड्यूस होतं मॅग्नेटिक फ्लक्स तेवढं इकडे पूर्ण ट्रान्सफर होतं. त्यामुळे phi p आणि phi s कसे असतात, सारखे असतात. phi p इज इक्वल टू phi s. मग आपण त्याला दोन वेगळे न म्हणता आपण काय म्हणणार, phi. म्हणजे हे इक्वेशन 1 कसं तयार झालं, इक्वेशन 1 EP इज इक्वल टू मायनस NP d phi बाय dt. ओके, हे समजा 2 हे 3. आणि ES कसं होईल मग, ES इज इक्वल टू मायनस NS d phi बाय dt. कारण phi s आणि phi p सारखेच आहे दोघं, तर आपण काय म्हटलं phi. इक्वेशन 4. Now equation 4 divided by equation 3 becomes what, this upon this. ES upon EP is equal to minus NS d phi by dt upon minus NP d phi by dt. Minus minus plus, d phi by dt cancel, NS upon NP. मग हा जो फॉर्म्युला फायनल मिळतो, ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. सो ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP. हा जो NS अपॉन NP आहे ह्या रेशोला म्हटलं जातं टर्न्स रेशो. या रेशोला काय म्हणतात, टर्न्स रेशो. दिस रेशो इज कॉल्ड टर्न्स रेशो किंवा आणखी एक नाव आहे त्याला ट्रान्सफॉर्मर रेशो. त्याला अजून काय म्हटलं जातं, ट्रान्सफॉर्मर रेशो. अँड दिस इक्वेशन इज कॉल्ड इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. ह्या इक्वेशनला काय म्हटलं जातं, इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. ओके, आता याच्याशी संबंधित आणखी काही पॉइंट्स आपल्याला फक्त माहिती पाहिजेत. आयडियल ट्रान्सफॉर्मर जो असतो तुमचा, एक मिनिट पुढच्या पेजवर आपण घेऊ. आयडियल जो ट्रान्सफॉर्मर असतो, फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर
देर इज नो लॉस ऑफ एनर्जी आपण कन्सिडर करतो. म्हणून इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर. इनपुट पॉवर इज इक्वल टू काय घेतो, आउटपुट पॉवर. आणि इलेक्ट्रिकल पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, पी इज इक्वल टू व्ही आय. बरोबर आहे. आता इथे व्ही आपण ह्या चॅप्टरमध्ये व्हीला काय घेतलंय, ईएमएफ ई, त्यामुळे ई आय. इनपुटला आपली काय आहे, प्रायमरी कॉईल आहे, त्यामुळे प्रायमरी व्होल्टेज, प्रायमरी ईएमएफ आणि प्रायमरी करंट, करंट थ्रू प्रायमरी कॉईल. हे सेकंडरी, सो ईपी आयपी इज इक्वल टू ईएस आयएस. ईएस अपॉन ईपी इज इक्वल टू, हा ईपी तिकडे पाठवतो, हा एस इकडे येईल, आयपी अपॉन आयएस. ईएस अपॉन ईपी इज इक्वल टू आयपी अपॉन आयएस. आणि याच्या अगोदरच्या इक्वेशनमध्ये टर्न्स रेशोचं इक्वेशन काय होतं आपलं, ईएस अपॉन ईपी इज इक्वल टू एनएस अपॉन एनपी. हा टर्न्स रेशो इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. हे जर सर्व एकत्र केलं तर आपल्याला काय मिळतं बघा, हे सर्व इक्वेशन, हे समजा जे काय असेल ते समजा 6, 7. तर ईएस अपॉन ईपी इज इक्वल टू आयपी अपॉन आयएस इज इक्वल टू एनएस अपॉन एनपी. हे न्यूमेरिकलला कामात पडेल. सो ईएस अपॉन ईपी इज इक्वल टू आयपी अपॉन आयएस इज इक्वल टू एनएस अपॉन एनपी. ओके. आणखी एक गोष्ट सांगतो ह्या इक्वेशनवरनं, जे आपण ट्रान्सफॉर्मर इक्वेशन म्हणतो, ईएस अपॉन ईपी इज इक्वल टू एनएस अपॉन एनपी. इफ एनएस इज ग्रेटर दॅन एनपी, म्हणजे साध्या भाषेमध्ये सेकंडरी कॉइलच्या टर्न्स जर जास्त असतील तर तुम्हाला ईएस इज ग्रेटर दॅन ईपी मिळेल. सेकंडरी कॉइलच्या टर्न्स जर जास्त असतील तर त्यावेळेस तुम्हाला ईएस इज ग्रेटर दॅन ईपी मिळेल. बरोबर आहे. दॅट ट्रान्सफॉर्मर इज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. तो कोणता असेल तुमचा, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. म्हणजे सांगायचं म्हणजे जे स्टेप अप ट्रान्सफॉर्मरसाठी सेकंडरी कॉइलच्या टर्न्स जास्त पाहिजे. आणि याच्या उलट एनएस इज लेस दॅन एनपी असेल तर ईएस इज लेस दॅन काय मिळेल, ईपी. म्हणजे आउटपुटला कमी मिळेल इनपुटपेक्षा. म्हणजे याचा अर्थ तो कोणता ट्रान्सफॉर्मर झाला, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तो कोणता ट्रान्सफॉर्मर झाला, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. सो वेन एनएस इज ग्रेटर दॅन एनपी, at that time ES is greater than EP, it becomes step up transformer. When NS is less than NP, at that time ES is less than EP, at that time it is step down transformer. बरोबर आहे. आणि समजा दोन्ही सारखेच असतील, NS is equal to NP, त्यावेळेस काय होईल, ES is equal to EP. मग काय उपयोग त्याचा आपल्याला, NS is equal to NP असेल, हे बघा NS is equal to NP असेल तर हा रेशो 1 झाला, म्हणजे ES is equal to काय झालं, EP. सो नो स्टेप डाऊन अँड नो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि म्हणून जेव्हा आपण डायग्राम काढली होती त्या डायग्राममध्ये सुद्धा, वाटलं तुम्हाला डायग्राम दाखवतो मी, हे बघा. तर समजा प्रायमरीला आपण इथे हे काय तात्पुरतं 1, 2, 3 असे टर्न्स दाखवलेत. इथे बघा 1, 2, 3, 4, 5, 6 टर्न्स दाखवलेत. याचा अर्थ इथे सेकंडरीचे टर्न्स जास्त आहेत, प्रायमरीच्या टर्न्स कमी आहेत. म्हणजे हा कुठला ट्रान्सफॉर्मर होऊ शकतो, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. ओके. सो दिस इज कॅन से idea about transformer. Here theoretical part of chapter finish. Thank you.